नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 8 एप्रिल आपण आलो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची आवकमध्ये वाढ आहे, ट्रॅक्टर बी वाढले आणि पिकअप पण वाढली आहे। टोटल आवक जर धरली तर 900,000 मध्ये आज आवक आहे मित्रांनो। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून उद्या चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण एक नंबर गोल्टी घात सगळ्यांचा भाव सांगत असतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि काल जसं की आपण बघितलं, दुसऱ्या मार्केटमुळे असं वाटलं की आपल्या मार्केटमध्ये बाजारभावात थोडा बदल होईल, पण मग मित्रांनो बाजारभावामध्ये बदल होईल आणि बाजारभाव कमी झालाय थोडा। तर कितीने कमी झालाय ते व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे। तर भाव बघा आणि समजा की भाव किती कमी झालाय। चला भाव बघूया। तर मित्रांनो, लिलाव चालू झालाय। पहिली लाईन आहे, पहिलीच गाडी बघू शकतो तुम्ही। क्वालिटी काय भाव गेलो? 1351 जायले 1351 रुपीज। 1351 कुठला आहे कांदा? सारोळा। आणि याचं बियाणं कोणतं होतं? पंचगंगाचं बियाणं आहे। बर, पुढं बघू काय भाव गेलं? 1280 रुपये जाईल। बर, 1280 रुपये। 1280 1280 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळनेर। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। बर, पिंपळनेरचं कांदा आहे। पुढं बघू काय भाव गेलो? 1300 रुपये का? 1300 रुपीज। 1300 रुपये बघू शकतो। कुठला आहे कांदा? सय्यद पिंपरी। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। सय्यद पिंपरीचा कांदा आहे, बघू शकतो। पुढं बघू काय भाव गेलं? 1271 1271 रुपीज। 1271। कुठला आहे कांदा? बोपखेल पिंपळनेर ना। आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे। कधी काढलेला कांदा? 10-5 दिवस झाले ना। बरं, ओके ओके। पुढं बघू काय भाव गेला? 1230 रुपये बघू शकतो तुम्ही। 1230 रुपये 1230 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळनेरचं कांदा आहे। आणि याचं बियाणं कोणतं होतं? बरं, कधी काढला कांदा काका? 8 दिवस झाले ना। 8 दिवसाचा कांदा आहे। बरं, पुढं बघू काय भाव गेलं? 1271 बघू शकतो तुम्ही। 1271 साईज आहे 50-55। 1271 1271 रुपीज। कुठला आहे कांदा? मातेरवाडीचं कांदा आहे। आणि याचं फरक पडला। अच्छा, बियाणं कोणतं केलं? घरगुती। आणि कधी काढला होता कांदा? 4-5 दिवस झाले। बर, पुढं बघू बघू शकतो क्वालिटी काय भाव गेलं? 1240 1240 रुपीज। 1240। कुठला आहे कांदा? मंडाना। आणि याचं बियाणं कोणतं होतं? येलोरचं बियाणं आहे, मंडानाचं कांदा आहे। आणि कधी काढला कांदा? 8-1 दिवस झाले। बर, पुढं बघू काय भाव गेलं? 1265 1265 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळनेर। आणि याचं बियाणं कोणतं होतं दादा? कधी काढला कांदा? बरं, अच्छा, ठीक आहे। पुढं बघू काय भाव गेलो? 1250 रुपये जाईल। 1250 1250 रुपीज। कुठला आहे कांदा? सिराजगावचा कांदा आहे। आणि याचं बियाणं कोणतं होतं? बेलाचं बियाणं आहे, सिराजगावचा कांदा आहे। कधी काढला होता कांदा? 3 दिवस झाले। 3 दिवसाचा कांदा आहे, बघू शकतो। पुढं बघू बघू शकतो क्वालिटी काय भाव गेलो? हो, काय भाव गेलं? राम 1251 जायले 1251 रुपीज। 1251। कुठला आहे कांदा? पिंपळनेर। बरं, पखरूलचा कांदा आहे, पिंपळनेर। आणि याचं बियाणं कोणतं होतं? येलोरा गुलाबी। कधी काढला कांदा? 10-12 दिवस झाले। 10-12 दिवस झाले, ओके। 10-12 दिवसाचा कांदा आहे, पखरूल। पुढं बघू बघू शकतो क्वालिटी काय भाव गेला?
1275. 1275 1275 रुपीज. कुठला आहे कांदा? हा शिवखट्या शिवकट्याळ. आणि याचं बियाणं कोणतं होतं? आपलं घरगुती बियाणं आहे. बरं. पुढं बघू बघू शकता तुम्ही 55-60 साईज आहे. काय भाव गेला? 1317 11 1311 रुपये 1311 रुपीज. कुठला आहे कांदा? साक्री तालुका. बियाणं कोणतं होतं याचं? बरं बरं ठीक आहे ठीक आहे. कधी काढला होता कांदा? 8 दिवस झाले. 8 दिवसाचा कांदा आहे. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 1225 1225 1225 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळनेर. आणि याचं बियाणं कोणतं होतं दादा? बरं. कधी काढला होता कांदा? 8 दिवस झाले ना. बरं ठीक. पुढं बघू काय भाव गेलं? 1251 1251 रुपीज 1251. कुठला आहे कांदा? मागेतुंगी. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणे. मागेतुंगीचा कांदा आहे. कधी काढला होता कांदा? 8-10 दिवस झाले. बरं. पुढं बघू काय भाव गेलो? 1200 रुपये 1270 1270 रुपीज. कुठला आहे कांदा? धमानेवाडी. आणि बियाणं? बरं. कधी काढला कांदा? 2-3 दिवस झाले. बघ शकतो. पुढे बघू काय भाव गेलं? काय आणलं होतं? गोल्टी का? 2 मिनिट दाबा. काय भाव गेली? 550. 1 मिनिट बघता. 550 रुपये झाले. गोल्टीची क्वालिटी बघू बघू शकतो. गोल्टीची क्वालिटी 550 रुपये 550 रुपीज. काय भाव गेला? 1250 रुपये 1250. कुठला आहे कांदा? अकराळीचा कांदा आहे. 1250 अकराळीचा कांदा. याचं बियाणं कोणतं होतं? बरं. कधी काढला कांदा? 8 दिवस झाले काढून. बरं. बघ शकतो 8 दिवसाचा कांदा आहे. ओके. पुढं बघू काय भाव गेला? 1295 1295 रुपीज. कुठला आहे कांदा दादा? पिंपळनेर. आणि याचं बियाणं कोणतं होतं? प्रसादचं बियाणं आहे. पिंपळनेरचा कांदा आहे. कधी काढला कांदा? 8 दिवसाचा कांदा आहे. बरं. पुढं बघू काय भाव गेलो? 1205 1205 रुपीज. कुठला आहे कांदा? पुरी. शेलूपुरीचा कांदा आहे. आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. कधी काढला कांदा? 8-15 दिवस झाले. बरं. ओके. पुढं बघू काय भाव गेलो? 1200 रुपये 1200 रुपीज 1200. कुठला आहे कांदा? चितेगाव. आणि बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे. बरं. कधी काढला कांदा? 8 दिवस झाले का? 8 दिवस झाले. बघू शकतो. पुढं बघू काय भाव गेला काका? 1330 जाईल 1330 रुपीज. कुठला हो कांदा? लखमापूर. बियाणं कोणतं होतं याचं? निर्मिती. लखमापूरचा कांदा आहे. निर्मितीचा बियाणं आहे. कधी काढला दादा कांदा? 15 दिवस झाले. 15 दिवसाचा कांदा आहे. निर्मितीचा बियाणं आहे. पुढं बघू काय भाव गेलो? 1275 1275 रुपये. कुठला आहे कांदा? उगाव. आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती. कधी काढला होता कांदा? 8-10 दिवस झाले ना. बरं. पुढं बघू बघू शकतो तुम्ही. गोल्टी काय भाव गेली? गोल्टी 500 रुपये 500 रुपये झाले 500 रुपीज. आणि कांदा काय भाव गेला? 1051. बघू शकतो तुम्ही 1051 1051 रुपीज. कुठले? खडकजाम. कांदा कधी काढला होता? 2-1 दिवस झाले. बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. बरं. ओके. पुढं बघू काय भाव गेलो?
1300 रुपये कंप्लीट का? 1300 1 रुपये ना. 1300 रुपीज. कुठला आहे कांदा? उर्दूळ. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती. कधी काढलं हो कांदा? 15 दिवस झाले. उर्दूळचा कांदा आहे बघू शकतो. पुढं बघू काय भाव गेलं? 1200 एक. 1200 एक जाईल. 1201 रुपीज. कुठला आहे कांदा? उर्दूळ ना. आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती. कधी काढला कांदा? 12-13 दिवस झाले. उर्दूळचा कांदा आहे. बरं पुढं बघू काय भाव गेलो? 1100 रुपये बघू शकतो तुम्ही. 1100 रुपीज. कुठला आहे कांदा? खडक माळेगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? ओम गायत्री. आणि कधी काढला होता कांदा? 5 दिवस झाले. बरं ठीक आहे. पुढं बघू बघू शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलो? 1350. 1350 रुपीज. 1350 रुपये. कुठला आहे कांदा? गोरण ओझरचा कांदा आहे. आणि याचं बियाणं कोणतं होतं? कधी काढला कांदा? बर बघू शकतो. पुढं बघू शकतो मी. 1270 जाईल. क्वालिटी बघू शकतो कांदा. कुठला आहे कांदा? बयाळेचा कांदा आहे. 1270. 1276 रुपये. आणि हा किती गेला? 1271. 1271 रुपीज. 1271. पुढं बघू. लाईन संपली आहे. दुसऱ्या लाईनला जाऊ. तर मित्रांनो दुसऱ्या लाईनला आलोय. बघू पहिलंच ना घे. काय भाव गेलं? 1230. 1230 रुपीज. कुठला आहे कांदा? बयाळेचा कांदा आहे. 1230 रुपये जाईल. बियाणं कोणतं होतं याचं? ओम गायत्री. कधी काढला कांदा? 4-5 दिवस झाले. बरं पुढं बघू शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलं? 1200 फक्त. 1200 रुपये. 1200 रुपीज. 1200 ऑनली. कुठला आहे कांदा? चापचणगाव. याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. ओके. शेजारची गाडी कोणाची? बर पुढं बघू शकतो तुम्ही. लाल कांद्याची गोलटी मीडियम साईज. काय भाव गेला? 1115. बघू शकतो तुम्ही. 1115 रुपये. 1115 रुपीज. कुठले दादा? 1 रुपये. शिल्लक किती लाल कांदा अजून? संपलं का? बरं ओके. पुढं बघ